बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। यावेळी सर्व पक्षांनी वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भातला आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। संतोष देशमुखांना न्याय मागण्यासाठी बीडमध्ये आक्रोश मोर्चा। सर्वपक्षीय मोर्चात विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी आमदारही। मोर्चा देशमुखांसाठी, टार्गेट मात्र धनंजय मुंडे। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 19 दिवस पूर्ण झाले, मात्र अद्यापही 3 आरोपी फरार आहेत। त्याबरोबरच या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचा आरोप पहिल्यापासून भाजपचे आमदार सुरेश धस करतायत। आज बीडमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। यावेळेस बोलताना राजकीय नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडेंना बाहेर ठेवण्याची मागणी यावेळेस विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। छत्रपती संभाजीराजे, जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, ज्योती मेटे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील आमदार अभिमन्यू पवार, सुरेश धस, प्रकाश सोळंके यांनी यावेळेस संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली। त्यानंतर माळीवेस, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोर्चाचा समारोप झाला। यावेळी झालेल्या भाषणात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं। या वाल्मिकांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे। एक तर या केस मध्ये 302 मध्ये कट कारस्थानमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे, वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे। ही फास्ट ट्रॅक वर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे। विरोधकांसह सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कडाडून टीका करत धनंजय मुंडे यांनी बूथ ताब्यात घेऊन निवडणूक जिंकली असल्याचा गंभीर आरोप केला आहे। तर पंकजा मुंडे यांनी 12 डिसेंबरला सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांची भेट का घेतली नाही असा सवाल देखील सुरेश धस यांनी उपस्थित केला। 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो, मी तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडे वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला? हा जो मोर्चा आहे त्या मोर्चाचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे। मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं, पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील, त्याला हकलपट्टी करतील। जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील आरोपीला फाशी होईपर्यंत धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली आहे। तर हा मोर्चा पहिलं पाऊल असून न्याय न मिळाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं। उभ्या बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया। या क्रूर कर्म राक्षसांना, या नरभक्षक रामन राघवाला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही यावेळेस आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। त्याबरोबरच त्यांनी राज्य सरकारवर देखील कडाडून टीका केली आहे। आरोपी अटक होईपर्यंत मागे सरकारणार नाही। सरकार तुमचं मागे कुठं सरकार? सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं। ते आता नवीन एसपी आलं ते तर कथाकथ लोकांना धरते म्हणून बरं आहे।
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील बीड गाठलं. जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दररोज सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. दमानिया आपल्या ट्विटच्या माध्यमातून वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंना लक्ष्य करत राजीनाम्याची सातत्यानं मागणी करतायत. बीड, जालना, पूर्ण मराठवाडा इथे आला पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि जोपर्यंत वाल्मिक कराड यांची अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार. राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं. यात दोन्ही मुंडे बहीण भावाला मंत्रीपदही मिळालं. मात्र निवडणुकीनंतर सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाल्मिक कराड यांच्यामुळे वाढलेल्या आहेत. आता या प्रकरणामुळे धनंजय मुंडे केवळ विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांच्या देखील टार्गेटवर आलेले आहेत. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.